सध्या समुद्रकिनारा आणि खाडीपट्ट्यात अनधिकृत वाळू उपशाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे। रत्नागिरी शहरानजीकच असलेल्या मिऱ्या परिसरात अशा अनधिकृत वाळू उपशामुळे नागरिक चांगलेच हैराण झालेत। याआधी रात्री अपरात्री वाळूच्या गाड्यांचा आवाज आणि परिसरातील रस्त्यांची होणारी दुर्दशा यामुळे नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत असत। आता मात्र या वाळू माफियांची मजल चांगलीच वाढली। आता चक्क दिवसाढवळ्या समुद्राची वाळू उपसण्याचे काम सुरू असल्याचे पाहायला मिळते। रत्नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण। या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासोबतच सर्वच मुख्य विभागांची मुख्यालये आहेत। अशातच काही किलोमीटर अंतरावर असलेल्या मिऱ्या येथील 15 माड परिसरात खनिकर्म विभागाच्या नाकावर टिच्चून वाळू माफियांचा राजरोस वाळू उपसा सुरू असल्याचे पाहायला मिळते। त्यामुळे खनिकर्म विभागाचे कर्मचारी अथवा संबंधित प्रशासनाची माणसं केबिनच्या बाहेर पडतात की नाही असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।